नमस्कार, मी ऋतुजा कदम. एंगेजिंग बिझनेस कॉन्क्लेव्हची ही जी सुरुवात आहे आणि ही जी चर्चा आहे ती एकंदरीतच कृषी क्षेत्र असेल आणि शेतकरी कंपनी असेल या चर्चेविना अधुरी आहे. आणि या सगळ्या संदर्भात नेमकी सहकार क्षेत्रामध्ये काय आव्हानं आहेत किंवा शेतकरी कंपनी या संदर्भातल्या नेमकी काय आव्हानं आहेत हे जाणून घेण्यासाठी आणि या सगळ्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत बाळासाहेब गित्ते. सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत एनडीटीव्हीच्या मंचावर. धन्यवाद मॅडम. आणि सुरुवातीला ही चर्चा करत असताना मला जाणून घ्यायचं आहे गीते साहेब, मराठवाडा अॅग्रो शेतकरी कंपनीच्या माध्यमातून खरं तर आपण धाराशिव जिल्ह्यामधील शेकडो नव्हे तर हजारो शेतकऱ्यांना आधार दिलेला आहे. ही कंपनी चालवत असताना नेमकी कोणती आव्हानं आपल्याला आलेली होती आणि त्यासोबत हे सुद्धा सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे ही कंपनीची यशोगाथा नेमकी कशी आहे आणि इतर शेतकरी कंपन्यांच्या व्यतिरिक्त ती कशी वेगळी ठरते. नमस्कार मॅडम. मी प्रथम आपणास सांगू शकतो की आम्ही जे उभा केलेली शेतकरी कंपनीची चळवळ आहे ती एक झिरो मॉडेल या स्वरूपात आहे. झिरो म्हणजे शून्यातून निर्माण केलेलं मॉडेल. तर धाराशिव जिल्हाचं पाहिला तर हा आकांक्षित जिल्हा आहे आणि तो मराठवाड्यामधले अतिमागास जिल्हा म्हणून गणला जातो. आम्ही सुरुवातीला ज्या अशा भागामध्ये काम केलं की जिथे 40 वर्षापासून शेती ही 0% इन्कमच्या आसपासच होती, कारण मुख्य पीक कुठं तिथं सक्सेस होत नव्हतं आणि आजही त्याला मर्यादा आहेत. मग अशा ठिकाणी काय केलं पाहिजे तर नियमित उत्पन्न तयार तर झालं पाहिजे, लोकांना शेवटी चुली पेटल्या पाहिजेत. म्हणून आम्ही दुग्ध व्यवसायाचा निर्णय घेतला आणि ते क्षेत्र आम्ही निवडलं. सुरुवातीला आम्ही गटाच्या स्वरूपात एकत्र आलो. 25 अगदी शेतकरी होते. 250 लिटरच दुधापासून आम्ही सुरुवात केली आणि आमच्याकडे त्यावेळेस होतं भांडवल फक्त 32,000 रुपये. आणि आम्ही हळूहळू हे संघटन वाढवत गेलो आणि दुधामध्ये आम्ही थांबलो नाही तर रेसिड्यू फ्री जवळजवळ 64 प्रकारचे त्या दुधामध्ये रेसिड्यू नसणारे दूध आम्ही तयार केलं. हाय प्रोटीन दूध तयार केलं आणि अनेक मल्टीनॅशनल कंपनींना आम्ही आव्हानं दिली आणि आमच्याकडे ते खेचलं. तर आमच्या भागामध्ये आज जवळजवळ पूर्ण मराठवाड्यामध्ये 12 लाख लिटर दूध आहेत. आमच्या धाराशिव जिल्ह्यात 8 लाख लिटर दूध आहे आणि त्याच्यातलं चांगल्या क्वालिटीचं दूध आमच्याकडे 50,000 लिटर आम्ही घेतो. आत्ता जवळजवळ आमच्याकडे 4,000 शेतकरी जोडले गेलेले आहेत. आम्ही त्याच्यावर प्रक्रिया करून 40 प्रॉडक्ट वेगवेगळे बनवतो. त्याच्यामध्ये आईस्क्रीम्स आहेत आणि दुग्धजन्य पदार्थ आहेत. तर याच्यातून येणारा जो इन्कम आहे तो जवळजवळ 100 कोटीच्या आसपास आहे आणि लगातार 90% परतावा आम्ही त्या शेतकऱ्यांना देतो. हे आमचं एक वेगळेपण आहे. आणि हे जे झिरो मॉडेल आहे, मागास भागातून ज्यावेळेस नवीन युवक प्रत्येकजण आज भांडवल घेऊन येऊ शकत नाही मागास भागातला माणूस, तर त्यांच्यासाठी आमचं हे मॉडेल एक प्रेरणादायी मॉडेल आहे आणि हे संघटनात्मक मॉडेल आहे. ज्याचा उल्लेख आपण केला की दुग्ध व्यवसाय व्यापकदृष्ट्या जर विचार केला तर सहकार क्षेत्र जे आहे ते विदर्भ किंवा मराठवाडा या भागामध्ये फारसं यशस्वी झालेलं नाही. प्रामुख्याने याची कोणती कारणं असावीत आणि आगामी काळामध्ये आपल्या ज्या शेतकरी कंपन्या आहेत त्यांच्या माध्यमातून त्याला कशी मदतीची जोड मिळेल. मॅडम, तसं विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हा जो विषय आहे सहकाराचा तो फारसा टिकू शकला नाही. त्याचं कारण असं झालं की पुढाऱ्यांनी किंवा नेत्यांनी पुनर्वसन करण्यासाठी कार्यकर्ते त्याच्यावर लादले गेले आणि शेतकऱ्यांना त्या संस्था आपल्या कधी वाटल्याच नाही. त्याच्यामुळं सहकार क्षेत्रामध्ये अनेक अडचणी आल्या. काही बोटा इतके मोजण्या इतके सहकार संस्था असतील सक्सेस, पण 80% त्या आज डबघाईला आलेल्या आहेत. कारण तिथं गटाने लोक एकत्र आले नाहीत किंवा मनाने एकत्र आले नाहीत. मनाने एकत्र नाही आला तर तिथं एकत्रीकरणाची भावना होत नाही. त्याऐवजी तिथं सहकाराचं मॉडेल मला वाटतं इथून पुढे नवीन पिढीमध्ये नवीन जी पिढी आहे ती अशी एथिक्समधून आलेली पिढी नाही आहे. ह्यांना लगेच रिझल्ट पाहिजे असतात. त्याच्यामुळं तिथं सहकार आणखीन रुजेल का नाही याच्याबद्दल संशयताच आहे. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला नक्कीच सांगेन की नवीन जे आयाम प्राप्त झालेला आहे शेतकरी कंपन्यांचा तो सहकाराचा एक भाग आहे. ते मात्र तिथं सक्सेस होऊ शकेल. कारण शेतकरी कंपनी ही अशी सिस्टम आहे की जिथं लोक स्वतःचं भांडवल घेऊन एकत्रितपणाने तिथं येतात आणि समान लाभासाठी ते काम करतात आणि तिथं जबाबदारी वाढते. म्हणून शेतकऱ्यांच्या कंपन्या ज्या आहेत किंवा शेतकरी कंपन्या मात्र अशा ठिकाणी यशस्वी भविष्यकाळात होऊ शकतील असं मला वाटतं.
ही झालं राज्याची स्थिती. मात्र राष्ट्रीय पातळीवर सध्या डेअरी व्यवसायाची सद्यस्थिती नेमकी कशी आहे आणि शेतकरी कंपन्यांची त्यांना आगामी काळामध्ये कशी मदत होईल किंवा जोड मिळाली तर आणखी त्याचा नेमकं प्रोसेसिंग कसं असेल? मॅडम, राष्ट्रीय पातळीवर जर विचार केला दुधाच्या सेक्टरमध्ये डेअरी व्यवसाय हा शुगर फॅक्टरीपेक्षा माझ्या मते 5 पट मोठा असा व्यवसाय आहे. कारण एकटी अमूल ही संस्था 74,000 कोटी टर्नओव्हर करते आणि ही मागची जर कोरोनाचा काळ गेला त्याच्यानंतर जागतिक स्वरूपामध्ये भारताचं महत्त्व अतिशय वाढलेलं आहे. आता अमेरिकामध्ये आपली अमूल शिरकाव केलेला आहे. 50,000 लिटर दूध तिथं ते वेगवेगळ्या स्वरूपात विकते आहे आणि त्याची पायवाट म्हणून अनेक ब्रँड पूर्ण जगामध्ये भविष्यकाळात विस्तारलेले असतील आणि प्रचंड मोठी ही बाजारपेठ डेअरी व्यवसायामध्ये पुढे आपल्याला उपलब्ध झालेली दिसेल. आणि भारतामध्ये ह्या डेअरी व्यवसायाची जागा किंवा व्याप्ती फार मोठी प्रमाणात वाढत आहे. कारण आपण पाहतोय की बघा, बटरची जागा आज चीजने घेतलेली आहे. जो ग्लास आहे घरचा त्याची जागा आज फ्लेवर मिल्क्स विविध टेट्रापॅकचे मिल्क यांनी घेतलेली आहे. डेअरी व्यवसाय हा प्रचंड मोठ्या प्रमाणात विस्तार होणार आहे आणि जगामध्ये भारत हा त्याचं निश्चितच नेतृत्व करील. कारण आज 25 वर्ष झालं भारत पूर्ण जगामध्ये नंबर 1 आणि अग्रेसर राहिला आहे दूध उत्पादनामध्ये आणि पुढं पण त्यांना फार मोठं फ्युचर आहे. ज्याचा उल्लेख आपण केलेला आहे, विविध प्रॉडक्ट्स आज बाजारामध्ये आहेत. मात्र सध्याची स्थिती जर आपण गीतेसाहेब पाहिली तर असं आहे, लोकांकडे पैसा आहे. अगदी मेट्रो शहरांची स्थिती पहा, लोकांकडे भरपूर पैसा आहे. मात्र भेसळ मुक्त शुद्ध असे जे पदार्थ असतात ते फार क्वचित लोकांना मिळतात. मग आगामी काळामध्ये भविष्यामध्ये शेतकरी कंपन्यांच्या मदतीनं असे चांगले प्रॉडक्ट्स मिळण्यासाठी मेट्रो शहरामध्ये कशी मदत होईल? मॅडम, असं आहे की बघा, ज्यावेळेस क्राऊड वाढत जातो त्यावेळेस भेसळीची समांतर अर्थव्यवस्था पण वाढत जाते. आणि आज आपण पाहतोय की मुंबई असेल, पुणे असेल, लोकांकडे पैसा प्रचंड प्रमाणात आहे. पण कुणी असं खात्री देऊ शकत नाही की मला खात्रीशीर अन्न कुठून मिळेल. आज माणूस तडपतोय अन्नासाठी, चांगले अन्न मिळण्यासाठी. आता इथलीच अन्न साखळी जर पाहिली तर भयानक केमिकल युक्त आहे मुंबईची. दिसायला चकाकी दिसतंय, परंतु तयार कसं केलंय हे कुणालाच माहीत नाही. आणि ही अन्न साखळी जी आहे ती बाधित होत चाललेली आहे. आता पुढं काय पर्याय आहेत तर भविष्यामध्ये आमचं असं मत आहे की ज्या सोसायटी आहेत एका ठिकाणी आम्ही पाहतो 40-40 मजली इमारतीत, 50-50 मजली इमारतीत, मला वाटतं एका फ्लॅट सोसायटीमध्ये किंवा अपार्टमेंटमध्ये 200-200, 300-300 फ्लॅट असतील. तर हे लोक उद्या खाण्यासाठी त्यांना ज्यावेळेस लक्षात येईल की सायकल्स कशा तयार व्हायल्यात नवीन पिढीच्या, 2-2 पिढ्या खराब व्हायला लागल्या, त्यावेळेस ती शेतकरी कंपनी खात्रीशीर लोकांकडे जातील आणि आम्हाला वर्षभराचा पुरवठा करा, 5 वर्षाचा पुरवठा करा. ह्या 25 प्रकारच्या भाज्या आहेत, हे 20 प्रकारचे फळं आहेत, हे अन्नधान्य आहेत, हे तृणधान्य आहेत, हे तेल आहेत, हे सगळे आम्हाला पुरवठा करा. असं लोक जातील, त्यांच्यावर करार करतील आणि हे फार दिवस लागणार नाहीत. कारण खात्रीशीर आणि तुम्हाला सोयीस्कर म्हणजे सुरक्षित अन्न पुरवठा साखळी जी आहे ती फक्त शेतकऱ्यांच्याच कंपन्या भविष्यात पुरवठा करू शकतील हे मात्र नक्की आहे. कारण मध्यस्थ हे करू शकणार नाही. आणि याच्यामध्ये बघा, भेसळीची अर्थव्यवस्था आज बघा मुंबई पुण्यामध्ये आम्ही तुम्हाला छातीटोकपणे सांगू शकतो, इथं 40 ते 50% सगळ्या रेस्टॉरंटमध्ये भेसळीचं पनीर येते, जे की वनस्पती डालड्यापासून बनलेलं, त्याला अनॉलॉग पनीर बनतं. मी स्वतः राज्याच्या कमिटीवर होतो. आम्ही सेंटरला हे केलं, विनंती केली आणि आज सेंटरनं पत्र पण काढलेलं आहे की प्रत्येक हॉटेलनं त्याच्यामध्ये लिहिणं बंधनकारक आहे की तुम्ही अनॉलॉग पनीर इथं वापरता. कंसामध्ये कुठेही पनीरच्या भाजीमध्ये अनॉलॉग हा शब्द लिहिलेला नाही. हे इथून पुढं भेसळीची समांतर अर्थव्यवस्था ही सरकार एकटं नाही तर ग्राहकांना सुद्धा ती मोडावी लागेल आणि काळाची गरज आहे. आणि म्हणून मी म्हणतो की शेतकरी कंपन्या उद्या हे खात्रीशीर याच्यामध्ये ठरतील. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे रोजगार स्थलांतरणाचा. म्हणजे शहरीकरणाचा दबाव सध्या वाढत चाललेला आहे. असं असताना गीतेजी, आपण खरं तर शेतकरी कुटुंबातून येता आणि चांगलं शिक्षण घेतलं म्हटलं तरी सुद्धा गावामध्ये काहीतरी उभारूयात, शेतकऱ्यांसाठी काम करूयात असा आपला निर्णय होता आणि शेतकऱ्यांसाठी इतके वर्ष आपण सध्या काम करत आहात. मात्र हा जो दबाव आहे शहरीकरणाचा आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आता या शेतकरी कंपन्यांची नेमकी कशी मदत होईल आपल्याला काय वाटतं? मॅडम, प्रथम मी सांगू शकतो की बघा, मुंबई असेल, पुणे असेल, इथं
आता मी बऱ्याच वेळेस 10 वर्ष 15 वर्ष झालं इथं येत राहतो, पण इथं इतका प्रचंड मोठा दबाव वाढतोय की प्रत्येक ठिकाणी कामं काढली जातात आणि ती काढावंच लागतं, काळाची गरज आहे. पण तुम्ही किती कामं काढणार आणि किती तुम्ही याच्यावर 3-4 जरी थर केले इथं मेट्रोचे किंवा तुमच्या ह्याचे, तरी ह्याचा दबाव तर तुम्ही कमी करू शकणार नाही, कारण जागा तर तीच असणार आहे. मग ही येणारा प्रत्येक वर्षाला लाखो 2-2 लाखाचा लोंढा आहे, त्याला तुम्ही थांबवणार कसं? त्याला थांबवण्याची एक तुमच्याकडं नियोजन असलं पाहिजे, त्याच्याकडे तुमच्याकडे काहीतरी रोडमॅप असला पाहिजे, ते कुणाकडेच नाही आहे. मग हे लोक काय करतील उद्या? ते इकडेच येतील रोजगारासाठी. हे लोकांना तिथंच थांबावं लागेल. म्हणून बघा, मोठ्या कंपनी तुम्ही लाखो करोडो ज्यांचं टर्नओव्हर आहे ते आज रिअल इस्टेटमध्ये जात आहेत, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जात आहेत, पण शेतीमध्ये किंवा शेती संबंधित डेअरी क्षेत्राशी संबंधित यायला कोणी तयार नाही, कारण तिथं शॉर्ट मार्जिन आहे आणि नाशवंतपणा जास्त आहे. त्याच्यामुळं कुणीही तिकडे यायला तयार नाहीत. मग कोण येणार आहेत? तर ही शेतकऱ्यांची छोटी छोटी मिलं जी छोटी छोटी भांडवल घेऊन इथं येतील आणि त्यांचेच ते रोजगार तयार करतील आणि इथं खात्रीशीर अन्न पुरवठा करतील. तर हे रोजगाराचं स्थलांतर रोखण्यामध्ये हे एक फार मोठा भाग असेल, कारण येणारा लोंढा हा कोण आहे? तर तो ग्रामीण भागातलाच आहे. ह्याच्यावर दबाव कोण आणतंय? ते ग्रामीण भागातलाच. ते काय बिचारे येतात? तर त्यांच्याकडे रोजगार नाही. तर हा तिथंच थांबवला पाहिजे, त्याचा रोडमॅप झाला पाहिजे आणि इथून पुढे बळकटी शेतकऱ्यांच्या कंपन्यांना सरकारने पण दिली पाहिजे, सहकार खात्यानं पण दिलं पाहिजे, असं आमची म्हणणं आहे. आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि त्यामुळे चर्चेच्या शेवटी मला अगदी असं विचारायचं आहे, खरं तर शेतकरी कंपन्या या सहकार खात्याच्या अंतर्गत येतात, त्यामुळे आता सहकार खात्याची नेमकी सरकारकडून काय अपेक्षा आहे? आगामी काळामध्ये नेमक्या कोणत्या सुधारणा व्हायला पाहिजेत असं वाटतंय? बघा, सहकार खात्याचा मोटो किंवा त्याचा उद्देश एकच आहे की शेतकऱ्यांचा समान फायदा झाला पाहिजे. दुसरा त्यांचा काही उद्देश नाही. तर शेतकरी कंपन्याचाही सेम उद्देश आहे की एकत्र येऊन आपण आपला फायदा करून घेतला पाहिजे. तर दोन्हीचं सेम आहे आणि मला वाटतं सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये 15,000 शेतकरी कंपनी स्थापन करण्याचं ह्यावर्षी बजेटमध्ये आहे. परंतु राज्याच्या आणखीन तसं काही कुठली ह्याच्यामध्ये प्रगती झालेली दिसून येत नाही. इथून पुढं बघा, जो जुना सहकार आहे, कोऑपरेटिव्ह सिस्टम आहे, ती अतिशय लेंदी आहे आणि नवीन पिढी मला वाटत नाही याच्यामध्ये काम करू शकेल. कारण त्याचा तुम्ही बघितलं, सरांनी आता सांगितलं, माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की बाबा अशी विलंबाची प्रक्रिया आहे, त्याला म्हणजे परवानगी असतात, सँक्शन्स असतात आणि खूप ही क्रिटिकल आहे आणि असं चालत नाही. आणि आता सध्याची पिढी असे 2-2 महिने थांबणारी, 1-1 महिने थांबणार. आता आमचं समजा दुधाचं टँकर आहे, रस्त्यात ॲक्सिडेंट झाला, त्याचे काय डिसिजन घ्यायचं? तर त्याला ते अशा प्रक्रियेमधून जाता येणार नाही. त्याच्यामुळं सहकारामध्ये जुना सहकार, कोऑपरेटिव्ह सिस्टीम आणि नवीन शेतकरी कंपनी असे 2 विभाजन वेगवेगळे केले पाहिजे. नंतर स्टाफसुद्धा एकत्र नसला पाहिजे, त्यांची मेंटॅलिटी वेगवेगळी असते. तर हा शेतकरी कंपन्याचं विभाजन झालं पाहिजे. दुसरं असं आमचं म्हणणं आहे की अशा शेतकरी कंपन्या हे छोट्याच असतात आणि शेतकऱ्यांच्या मुलाच्या आहेत, त्यांच्याकडे फारसं भांडवल नाही आणि इन्कम सोर्सेस जनरेट झालेले नाहीत 40-40 वर्षापासून. मग त्यांच्याकडे भांडवल कुठलं असणार आहे? तर सरकारने 1 रुपया आम्हाला सबसिडी देऊ नये कुणालाच. फक्त त्यांनी काय करावं की 10 वर्षासाठी त्यांचं एक भांडवल द्यावं आणि ते भांडवल त्यांनी टप्प्याटप्प्यानं कमी करत आणावं, जसं की आपण बीज भांडवल म्हणतो. आणि ते जे शेतकरी कंपन्या 3-3 वर्ष झाल्या, ज्यांचं किमान 1 करोड रुपये टर्नओव्हर असेल, अशाच लोकांना द्यावं, म्हणजे जे याच्यामध्ये विकासात्मक काम करू शकतील. तर असं आमचं म्हणणं आहे. दुसरं बघा, ग्राहकांना चांगलं खायला पाहिजे आणि शेतकऱ्यांनाही 2 पैसे पाहिजेत आणि ग्रामीण बळकटीकरण पण पाहिजे, रोजगार स्थलांतर पण रोखलं पाहिजे. याच्यासाठी आमचं मत आहे की मेट्रो किंवा पुण्यासारख्या ठिकाणी सरकारने 5 ते 10 एकरमध्ये अल्मोरासारखे, डीमार्टसारखे मॉल उभे करून दिले पाहिजेत आणि अगदी भाडे तत्वावर माफक दराने त्यांना ते दिले पाहिजेत. मग असे शेतकऱ्यांच्या कंपन्या इथे येऊन माल विकतील. ग्राहक शोधायची त्यांना गरज नाही. ग्राहक त्याला पटलं तर सायकलमध्ये तो तिथे येईल, नाही पटलं तर ते बंद पडतील. त्याच्यामुळं सरकारने शासनाने अशा प्रकारे सहकाराचं स्तर चेंज केला पाहिजे असं आमचं मत आहे. अगदी. आणि कृषी क्षेत्रामध्ये खरं तर अनेक आव्हानं आहेत आणि शेतकरी कंपनी चालवत असताना सुद्धा तीच आव्हानांना तोंड सातत्यानं द्यावं लागतं. मात्र एक शाश्वत भविष्य त्या नक्कीच देऊ शकतात असं या चर्चेमधून म्हणावं लागेल. आपण या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झाल्यासाठी आणि वेळ दिल्यासाठी खूप खूप आभारी आहे.